धैर्यशील मोहिते पाटलांसोबत उत्तम जानकरांनी घेतली शरद पवारांची भेट। शरद पवारांसोबत अशी कार्यकर्त्यांची इच्छा। 19 एप्रिलला भूमिका जाहीर करणार। भेटीनंतर उत्तम जानकरांची प्रतिक्रिया। रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगरचा तिढा आज सुटण्याची शक्यता। दोन्ही जागेवर आज उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता। भाजपकडून नारायण राणेंना तर छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरेंना उमेदवारीची शक्यता। काँग्रेस कार्यकर्त्यांची अनिल देसाईंच्या प्रचाराला पाठ। मुंबई दक्षिण मध्यमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई उमेदवार। मात्र वर्षा गायकवाडांच्या समर्थकांची प्रचाराकडे पाठ। राणा दाम्पत्याने अडसुळांमध्ये मनोमिलनाच्या चर्चा। राणा दाम्पत्याने अडसुळांमधील वाद मिटण्याची चिन्ह। राणा दाम्पत्य आज घेणार अभिजित अडसुळांची भेट। एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी। दाऊद छोटा शकील गँगकडून धमकी आल्याची माहिती। 2 दिवसांपासून 4 वेगवेगळ्या नंबरवरून धमकीचे फोन। तर मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या 102 मतदारसंघातील प्रचार आज थंडावणार। महाराष्ट्रातल्या 5 लोकसभा मतदारसंघात हातघाईचा प्रचार। पुणे लोकसभेच्या रिंगणामध्ये एमआयएमची एंट्री। लोकसभेसाठी एमआयएम पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर। अनिस सुंडके एमआयएम तर्फे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात। इराणला प्रत्युत्तर देऊ नका। इराणनं ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या द्वारे हल्ले केले असले तरी इस्रायलनं प्रत्युत्तर देऊ नका। जागतिक नेत्यांचं इस्रायलला आवाहन। राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा। पुणे पिंपरी यवतमाळ वाशिम रायगडमध्ये वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान। आज देशासह राज्यात रामनवमीचा उत्साह। अयोध्येतील राम मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। देशभरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी। आपण पाहताय लोकशाही मराठी। ऐका, पहा, जागरूक रहा। माहितीमध्ये ठाण्याच्या जागेचा तिढा कायम। ठाणे लोकसभेसाठी शिवसेना नेते आक्रमक तर भाजपच्या संजीव नाईक यांना शिवसेनेचा विरोध। जळगावमधील मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक संपन्न। रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटलांच्या प्रचारासाठी नियोजन बैठक। बैठकीमध्ये पहिल्यांदाच रोहिणी खडसे उपस्थित। पुणे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचं पहिलं प्रशिक्षण संपन्न। निवडणूक प्रशिक्षणाला 5000 कर्मचाऱ्यांची दांडी। गैरहजर कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई होणार। पुणे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचं पहिलं प्रशिक्षण संपन्न। निवडणूक प्रशिक्षणाला 5000 कर्मचाऱ्यांची दांडी। गैरहजर कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई होणार। पुणे बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 12 उमेदवारांचे अर्ज दाखल। अर्ज दाखल करण्यासाठी 19 एप्रिल शेवटची तारीख। तर निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांनी घेतले 69 अर्ज। आज होणार तृणमूल काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध। ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध होणार। मुंबईत 10 वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद। सांताक्रूजमध्ये सरासरी 39.7 अंश सेल्सिअस कमाल तापमान। ठाण्यानं सरासरी तापमान 42 अंश गाठलं। तर आजही उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज। राज्यात उष्माघाताच्या 82 रुग्णांची नोंद। उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण। मुंबई महापालिकेची मार्गदर्शक तत्व जारी। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना दिलासा नाहीच। आरक्षणावरील सुनावणी 13 जूनपर्यंत स्थगित। अंतरिम दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार। मेट्रो 1 मार्गिका लवकरच MMRDA कडे। MMOPI विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली। वर्सोवा अंधेरी घाटकोपर मार्गिका ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू।
पाईपलाईन फुटल्यानं अमरावती बडनेरा शहरामध्ये 18 आणि 19 एप्रिलला पाणी पुरवठा बंद. नागरिकांनी काटकसरीनं पाण्याचा वापर करण्याचं आवाहन. राज्यात झालेल्या अवकाळीमुळे विदर्भ मराठवाड्यामध्ये 82,264 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. अमरावती अकोला जिल्ह्याला सर्वाधिक फटका. इराणला प्रत्युत्तर देऊ नका. इराणनं ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले केले असले तरी प्रत्युत्तर देऊ नका. जागतिक नेत्यांचं इस्रायलला आवाहन. रामनवमीनिमित्त अयोध्येतील राम मंदिरात रामाची विशेष पूजा. सकाळच्या मंगला आरतीनंतर रामलल्लाला दुग्धाभिषेक तर दुपारी होणार रामाचं सूर्यतिलक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.